मी रोज संध्याकाळी माझ्या बाल्कनीत बसायचे. थोडा शांत वेळ स्वतःसाठी घ्यायचे. पण काही दिवसांपासून मला एक गोष्ट जाणवत होती. समोरच्या बिल्डिंगमधला एक मुलगा रोज माझ्याकडे बघायचा. सुरुवातीला मला वाटलं कोइन्सिडन्स असेल, पण हळूहळू लक्षात आलं तो मुद्दाम बघतोय. मी इग्नोर करायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी मी बाल्कनीत गेली की तो तिथे असायचाच. कधी फोनवर बोलत, कधी शांत उभा, पण नजर मात्र माझ्याकडेच. एक दिवस मी चिडले. मी त्याच्याकडे सरळ बघितलं. तो घाबरला नाही, उलट हलकं हसला आणि हात हलवला. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी पटकन आत गेले, पण त्या दिवसानंतर काहीतरी बदललं. आता मीच त्याची वाट बघायला लागले. तो दिसला नाही की मला विचित्र वाटायचं. एक दिवस तो दिसलाच नाही. संपूर्ण संध्याकाळ मी बाल्कनीत बसून राहिले, पण तो आला नाही. माझं मन बेचैन झालं. दुसऱ्या दिवशी पण तो नाही. तिसऱ्या दिवशीही नाही. आता मला काळजी वाटायला लागली. मी स्वतःला विचारलं, तुला काय फरक पडतो? पण उत्तर स्पष्ट होतं, फरक पडतो. चौथ्या दिवशी मी अचानक डिसिजन घेतला. मी त्याच्या बिल्डिंगमध्ये गेली. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी चौकशी करून त्याच्या घरासमोर पोहोचले. दरवाजासमोर उभी राहिले. हात पुढे केला, पण नॉक करायला धाडस होत नव्हतं. काही सेकंदांनी मी हळूच नॉक केलं. दरवाजा उघडला आणि तो समोर उभा होता. माझ्याकडे बघून कम्प्लिटली शॉक झाला. मी काही सेकंद काही बोलले नाही. मग हळू आवाजात म्हणाले, तू 3 दिवस का दिसला नाहीस? तो काही सेकंद शांत राहिला. मग हलका हसला आणि म्हणाला, तुला काळजी वाटली ना? त्या प्रश्नाने माझं मन थांबलं. मी काही बोलले नाही, पण माझ्या चेहऱ्यावर सगळं दिसत होतं. तो बाजूला झाला आणि म्हणाला, आत ये. मी आत गेले आणि त्या क्षणी मला जाणवलं, मी एक मोठा स्टेप घेतलाय. आणि ही स्टोरी आता सिंपल राहणार नाही. मी आत पाऊल टाकलं. घर साधं होतं, खूप नीट, पण एक वेगळी शांतता होती. जणू तिथे कोणी राहत नाही. तो दरवाजा बंद करून माझ्याकडे वळला. काही सेकंद आम्ही दोघं काहीच बोललो नाही. फक्त एकमेकांकडे बघत राहिलो. माझं हृदय इतकं जोरात धडधडत होतं की मला वाटत होतं की त्यालाही ऐकू येत असेल. तो हलका हसला आणि म्हणाला, तू खरंच आलीस? मी नजर खाली केली आणि म्हणाले, मला फक्त विचारायचं होतं. तो मध्येच म्हणाला, खोटं. मी वर मग पाहिलं. तो माझ्याकडे एकटक बघत होता. तो हळू आवाजात म्हणाला, तू मला बघायला आली आहेस? त्या शब्दांनी माझं मन अडकलं. मी काही बोलले नाही, पण मी दिनी पण केलं नाही. तो थोडा जवळ आला आणि म्हणाला, 3 दिवस मी मुद्दाम दिसलो नाही. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला, मला बघायचं होतं तुला फरक पडतो का? माझं हृदय थांबल्यासारखं झालं. मी हळू आवाजात म्हणाले, आणि? तो हलका हसला आणि म्हणाला, तू इथे उभी आहेस म्हणजे उत्तर मिळालं. त्या क्षणी माझं मन पूर्ण उघडलं, पण त्याचवेळी एक गिल्ट पण होता. मी त्याच्याबद्दल इतकं का फील करते? तो अचानक किचनमध्ये गेला, पाणी आणलं आणि माझ्या हातात दिलं. आपल्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला आणि त्या छोट्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारे आले. तो माझ्याकडे बघत होता. मी पटकन नजर वळवली, पण तो थांबला नाही. तो म्हणाला, तुला माहिती आहे ना, हे नॉर्मल नाही. मी हळू आवाजात म्हणाले, मला माहिती आहे. तो पुढे म्हणाला, मग थांबवणार आहेस? मी काही सेकंद शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, तुला थांबवायचं आहे का? तो काही बोलला नाही, पण त्याच्या नजरेत उत्तर होतं. तो अजून जवळ आला. आता आमच्यामध्ये फक्त काही इंचांचं अंतर होतं. माझा श्वास अडकला. मी मागे जायचा प्रयत्न केला, पण भिंत होती. तो हलकं म्हणाला, पळू नकोस. त्या आवाजात फोर्स नव्हता, पण एक ओढ होती. मी डोळे बंद केले. काही सेकंद
सगळं शांत झालं आणि त्या शांततेत मला स्वतःचं उत्तर मिळालं. मी थांबू इच्छित नाही. मी डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं. तो हळूच माझा हात धरत होता. यावेळी मी तो सोडवत नव्हते, कारण यावेळी मला त्या स्पर्शात कम्फर्ट वाटत होतं. आम्ही दोघं काही सेकंद काहीच बोललो नाही, फक्त त्या क्षणात राहिलो. पण स्टोरी इथं सिंपल राहिली नाही. अचानक माझी नजर भिंतीवर गेली. एक फोटो फ्रेम. मी हळूहळू तिकडे पाहिलं आणि माझं हृदय खाली बसलं. त्या फोटोमध्ये तो होता आणि त्याच्या बाजूला एक मुलगी, खूप क्लोज, जणू ते कपल आहेत. माझा हात त्याच्या हातातूनच हळूच सुटला. तो लगेच माझ्याकडे पाहिला. त्याला कळत होतं मी काय पाहिलं. मी थरथरत विचारलं, ही कोण आहे? तो काही सेकंद शांत राहिला आणि त्या शांततेत मला सगळं जाणवलं. ही स्टोरी जितकी ब्युटिफुल वाटत होती तितकीच कॉम्प्लिकेटेड आहे आणि कदाचित मी पुन्हा एकदा चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षित होत आहे. तो काही सेकंद शांत राहिला. मी अजूनही त्या फोटोकडे बघत होते. माझ्या मनात हजार विचार चालू होते. तो शेवटी हळू आवाजात म्हणाला, ती माझी एक्स आहे. मी त्याच्याकडे वळले. माझ्या डोळ्यात थोडं दुखावले पण होतं. मी म्हणाली, पण फोटो अजून का आहे? तो खोल श्वास घेत म्हणाला, कारण काही गोष्टी संपतात पण पूर्ण नाही. त्या उत्तराने माझं मन अजून कन्फ्यूज झालं. मी मागे सरकले आणि म्हणाले, मग मी काय आहे? तो माझ्याकडे एकटक बघत राहिला आणि हळू आवाजात म्हणाला, तू अनएक्सेप्टेड आहेस. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी हसू आवरत म्हणाले, अनएक्सेप्टेड म्हणजे टेम्पररी? तो लगेच पुढे आला, नाही, अनएक्सेप्टेड म्हणजे मी तयार नव्हतो, पण मला तू हवी आहेस. त्या शब्दाने माझं मन पुन्हा हललं. पण यावेळी मी स्वतःला थांबवलं. मी म्हणाले, तुला खात्री आहे की ही फक्त अट्रॅक्शन आहे? तो काही सेकंद काही बोलला नाही. मग हळूच माझ्याजवळ आला आणि म्हणाला, 3 दिवस मी दिसलो नाही कारण मी स्वतःपासून पळत होतो. पण आज तू इथे आलीस म्हणजे मी कितीही पळलो तरी तू माझ्या मनातून जात नाहीस. त्या क्षणी सगळं क्लिअर झालं. हे फक्त अट्रॅक्शन नव्हतं, पण त्याचवेळी रिस्क पण होती. मी हळू आवाजात म्हणाले, मला तुटायचं नाही. तो माझा हात हलकासा धरत म्हणाला, मी तुला तुटू देणार नाही. मी काही सेकंद त्याच्या डोळ्यात बघत राहिले आणि त्या नजरेत खोटं वाटलं नाही. मी हळूच त्याचा हात पकडला. यावेळी कॉन्शियसली, कारण हा डिसिजन होता, पण फिलिंग्स नाही. तो हलकं हसला आणि म्हणाला, आता रोज बाल्कनीतून बघायची गरज नाही. मी हसत म्हणाले, पण मला ती सवय आवडते. तो जवळ येत म्हणाला, मग आता समोरून बघ. आम्ही दोघंही हसलो आणि त्या क्षणी सगळं हलकं झालं. पण स्टोरी इथे संपली नाही, कारण काही दिवसांनी मी पुन्हा त्या फोटो फ्रेमकडे पाहिलं आणि यावेळी ती तिथे नव्हती. मी त्याच्याकडे पाहिलं. तो शांतपणे म्हणाला, काही गोष्टी सोडाव्या लागतात नवीन गोष्टींसाठी. त्या क्षणी मला समजलं, ही स्टोरी परफेक्ट नाही, पण रिअल आहे आणि कधी कधी अनएक्सेप्टेड लवच सर्वात जास्त खरं असतं.